कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपटी श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपटी श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठिका तुम्हारे विराजित कंठिका तुम्हारे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख पाहिना त्रिमोक आवडीने पाहिना त्रिमोक आवडीने पाहिना त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर विठोबा रखुमाये
विठोबार हरे राम कृष्ण सुंदरते ध्यान उभे विटे वरी 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 और गडो वरी देवनिया और गडा वरी देवनिया और गडा वरी देवनिया तुलसी हार गला कासे पिताम 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 आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर मकर कुंडली तरपती श्रवणी मकर कुंडले तरपती श्रवण मकर कुंडली तरपती श्रवणी मकर कुंडले तरपती श्रवण घंटी कौस्तुमणि विराज घंटी कौस्तुमणि विराज घंटी कौस्तुमणि विराज तुलसी हार गला का सिंदांबर 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 आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर कामणी माझेचे सर्व सुख कामणे माझेचे सर्व सुख कामणी माझेचे सर्व सुख कामणे माझेचे सर्व सुख आईन स्त्रीमुख आवडीले आईन स्त्रीमुख आवडी आईन स्त्रीमुख आवडी एक कामणी माझेचे सर्व सुख कामणे माझेचे सर्व सुख कामणी माझेचे सर्व सुख कामणे माझेचे सर्व सुख आईन स्त्रीमुख आवडीले आईन स्त्रीमुख आवडी आईन स्त्रीमुख आवडी तुलसी हार गला कासे पितांबर 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 आवडे निरंतर आवडे निरंतर
आवडे अंतर ध्यान राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी धन्य दे संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्य जे संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी ते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी ते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी लटी के वचन नाही देई उदासीन नाही देई उदासीन नाही देई उदासीन लटी के वचन नाही रे उदासीन नाही रे उदासीन नाही रे उदासीन ते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी ते उपकारासाठी आले घर जावे कुंठी आले घर जावे कुंठी आले घर जावे कुंठी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येते उपकारासाठी आले घर जावे कुंठी आले घर जावे कुंठी आले घर जावे कुंठी गोपार कुमाई जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार
धन्य ते संसारी 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 दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी ते उपकार सामी येथे उपकार सामी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी आले घरजा वैकुंठी आले घरजा आले घरजा वैकुंठी उपकारासाठी येथे उपकारासाठी आले ज्या घर वैकुंठी आले घर वैकुंठी येथे उपकारासाठी येथे हरि ओम हरि धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरा वाणी ओटी तुका मणी वाव पोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानले संतान शिरंजो चित्तासी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे आदिकरण त्याची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जोडोनी करपाई ठेवित मत तुका विनवी पंढरीनाथ रंगी उडवावी रंगकथा पूर्वी मनोरतमाय बापा अवघिया उपचार येथे मनाची दातारा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिंद्रबळाची देवा अवघियाचा ठाव पायावरी जीव भाव घ्यावी घ्यावी माझी सेवा दिंद्रबळाची देवा चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन घ्यावी घ्यावी माझी सेवा दिंद्रबळाची देवा
धन्य दे संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई बोला पुंडली गवला हरी विठो श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई धन्य दे संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी प्रसिद्ध प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंद जगद्गुरु वीर वैष्णव संत श्रेष्ठ शिरोमणी विषय विध्वंसक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचं संतप्र प्रकरणातील असणारा अभंग याच्या महान पर्वकाळाच्या निमित्ताने वैकुंठ असी हरिभक्ती पारायण दादांचं असणारं पुण्यस्मरण तिसरं पुण्यस्मरण तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने हा 2.5 दिवसाचा उत्सव आहे आणि 2.5 दिवसाच्या उत्सवातला असणारा आजचंही पहिलं कीर्तन पुष्प आहे. मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की या अत्यंत श्रेष्ठ असं असणाऱ्या उत्सवामध्ये दादांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली हे सर्वात मोठं असणारं माझं भाग्य आहे. या पुण्यभूमीमधील असणारे महान वैष्णव वैकुंठ हरिभक्तीपारायण दादांनी आपलं पूर्ण जीवन श्रीगुरूंची सेवा करण्यामध्ये भक्तकाम कृपदूर पंढराय परमात्म्या आदी करून सर्व संत महात्म्यांची सेवा करण्यामध्ये आपलं जीवन महाराज त्यांनी कृतार्थ त्यांनी महाराज भगवंताच्या चरणासमोर वाहिलेला आहे. जगद्गुरु तुकोबरा या प्रस्तुत अभंगामधून मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला जो जीव आहे त्या जीवाच्या उद्धाराकरता जे संत महात्मे मृत्यूलोकामध्ये अवतारले येतात त्या संतांची लक्षणं महाराज या अभंगामध्ये प्रतिपादित करण्याचा प्रयत्न करतात. या अभंगाचा विचार करत असताना खऱ्या अर्थाने दादांचं जीवन आणि जगद्गुरु तुकोबांनी या अभंगाच्या माध्यमातून संतांची जी काही लक्षणं मांडलेली आहेत त्या लक्षणाचा आणि दादांच्या जीवनाचं साधर्म्य या ठिकाणी अभंगामध्ये महाराज लक्षामध्ये येतो. अत्यंत दुर्लभ असा मनुष्यदेह तुम्हाला मला महाराज प्राप्त होतो. आपण भाग्यवंत मंडळी आहोत. दुर्लभ असा प्राप्त असणाऱ्या मनुष्यदेहाच्या माध्यमामधून आपण आपलं जीवनाची कृतार्थता प्राप्त करावी. आपण मनुष्यदेह शरीर आहे ते आपण प्राप्त केलेलं आहे मिळवलेलं आहे ते आपण योगवशिष्ठ ग्रंथामध्ये प्रभू रामराया आणि वशिष्ठ मुनींचा संवाद झाला त्यावेळेला वशिष्ठ मुनींना प्रश्न प्रभू रामरायांनी विचारला मुनिवर्य हे शरीर प्राप्त होतं कसं या शरीराची कार्यकारण भाव संबंध प्राप्त काय. वशिष्ठ मुनींनी प्रभू रामरायाला फार सुंदर उत्तर दिलं म्हणले रामराया अनंत जन्माच्या दुःखाचं कारण म्हणून शरीर प्राप्त होतं. 84 लक्ष जीव शरीर महाराज या मृत्यूलोकामध्ये प्राप्त होतं. 84 लक्ष शरीराच्या सगळ्यात शेवटचं शरीर जर कोणतं असेल तर ते मनुष्य देहरूपी शरीर प्राप्त होतं. पाप आणि पुण्य दोघांची बेरीज ज्यावेळेला समान होते त्यावेळेला मनुष्य देहरूपी शरीर जीवाला प्राप्त होतं. मनुष्य देहरूपी शरीराचं असणारी सार्थकता कशामध्ये आहे. हे शरीर प्राप्त तरी होतं कधी. अनंत जन्माच्या दुःखाचं कारण म्हणून ते शरीर प्राप्त होतं. तेही शरीर प्राप्त होत असताना पाप आणि पुण्य दोघांची पेरी समान होते त्यावेळेला मनुष्य देहरूपी शरीर प्राप्त होतं. हे मिळतं कधी याचा विचार जर केला तर तुकोबराचं प्रमाण फार सुंदर आहे. बहुता जन्मांती जन्माला असी नर देव तू सोयरा करियाता बापा सोयिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी परत. सगळ्यात शेवटचं शरीर आहे. बहुता जन्मा अंती अनेक जन्माच्या शेवट हे शरीर तुम्हाला मला प्राप्त होतं. मग या शरीराची असणारी सार्थकता कशामध्ये आहे याचा विचार जर केला हे शरीर सहजासहजी प्राप्त होत नाही. ज्यांना प्राप्त झालंय त्यांना कळत नाही हे दुर्भाग्य आहे. ज्यांना कळालंय त्यांना मिळत नाही हे त्यांचं दुर्भाग्य आहे. काहींना कळालंही नाही काहींना प्राप्ती झालं नाही. या शरीराची सार्थकता कशामध्ये असेल तर स्वर्गामध्ये राहणारे देवादी देव सुद्धा महाराज विचार करतात स्वर्गीचे अमरिचिता ती देव मृत्यूलोकी वा जन्मामा. मृत्यूलोकामध्ये आम्हाला मनुष्य देहरूपी शरीर प्राप्त व्हावं जन्म मिळावा. बरं मृत्यूलोकामध्ये जन्म जरी प्राप्त झाला तरी नको ते शरीर नकोय आम्हाला. मनुष्य देहरूपी शरीरच आम्हाला प्राप्त व्हावं
कारण ज्या साधनाच्या माध्यमामधून आपण स्वतःचा उद्धार प्राप्त करून घेऊ शकतो, जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो, ते साधन स्वर्गलोकामध्ये प्राप्त होत नाही. ऐका, मृत्यूलोक फक्त कर्मभूमी आहे आणि या मृत्यूलोकामध्ये केलेल्या कर्माचा भोग भोगण्याकरता इतर सगळे लोक आहेत. मला स्वर्गलोक आहे तो मृत्यूलोकामध्ये केलेल्या कर्माचा भोग भोगण्याकरता भोगभूमी स्वर्गलोक आहे. पाताळ लोकामध्ये जरी आम्ही गेलो तर इथं केलेल्या कर्माचा भोग भोगण्याकरता तो पाताळ लोक आहे. म्हणजे ती भोगभूमी आहे, ती कर्मभूमी नाही. मग इथं केलेलं पुण्य, त्या पुण्यानं, त्या पुण्याच्या मोजमापीवर आम्हाला पुढचं शरीर किंवा पुढचा लोक आम्हाला प्राप्त होतो. मग तिथलं पुण्य संपलं की पुन्हा मृत्यूलोकामध्ये माघारी यावं लागतं. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. तया पुण्याची पावटी सरी, सभेची इंद्रपदाची उठी उतरी, मग येऊ लागती माघारी मृत्यूलोक. स्वर्गातलं पुण्य संपलं की पुन्हा मृत्यूलोकामध्ये यावंच लागतंय. मग मृत्यूलोकामध्ये येतो त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मृत्यूलोकामध्ये, दिवसामध्ये 14 जन्माला येतात आणि रात्रीमध्ये 14 आहे. मग स्वर्गामध्ये राहून उपयोगच नाही. पुण्य संपलं की पुण्य संपादन करता येत नाही स्वर्गामध्ये. स्वर्गातले जे देवादिदेव आहेत ते विचार करतात, आम्हाला पुन्हा जर जावं लागतं आणि पुन्हा जर यावं लागत असेल तर मृत्यूलोकामध्ये आलो तरी पुन्हा यावं लागतं, पुन्हा जावं लागतं. स्वर्गामध्ये गेलो तरी पुन्हा जावं लागतं, पुन्हा यावं लागतं. मग असं जर असेल तर हे जाणं येण्याची येरधार आम्हाला नको आहे. याच्यातून आम्हाला मुक्तता प्राप्त झाली पाहिजे आहे. ही तळमळ ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होते ते विचार करतात की हे साधन स्वर्गलोकात नाही, मग साधन कुठं आहे? हे मृत्यूलोकामध्ये साधन आहे. मग मृत्यूलोकामध्ये जावं आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घ्यावी. पण जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घेण्याकरता जे साधन आहे त्या साधनाचा अंगीकार करावा लागतो. नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गावो घेती. पण हे भगवंताचं नाम मुखामध्ये यावं आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी याच्याकरता फक्त भगवंताच्या मनुष्य देहरूपी शरीर प्राप्त झाल्याशिवाय भगवंताचं नाम मुखामध्ये येत नाही, तो अधिकार नाही प्राप्त होत. मग जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देण्याकरता अधिकार दिलेला आहे. कुणाला अधिकार दिला? मनुष्य देह सोडून इतर कुठल्याही देहाला देवाने अधिकार प्राप्त करून दिला नाही. भागवतातलं प्रमाण नाथबाबांचं आहे. मनुष्य देहाचे निनावी सच्चिदानंद पदवी घेणे. त्यांना सच्चिद आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि त्या पदावर जर विराजमान झाले तर पुन्हा यावं लागत नाही, आयुष्य भोगावं लागत नाही, मरावं लागत नाही. सच्चिदानंद हे पद मिळतं कुणाला? मनुष्य देह शरीर प्राप्त झालं आणि तळमळ जर अंतःकरणात निर्माण झाली, त्या जागेवर मला पोचायचंय की ज्या जागेवर गेल्यानंतर परत मृत्यूलोकामध्ये माघारी येणं नाही. आणि हे मिळण्याकरता, ही जागा प्राप्त होण्याकरता, त्या पदावर विराजमान होण्याकरता मनुष्य देहरूपी शरीराला अधिकार देवानी प्राप्त करून दिला. पण अधिकार जरी सगळ्याला जरी दिला, मनुष्य देहाला अधिकार दिला असला तर त्या अधिकाराचा वापर करून त्या पदावर सगळ्यांना जाता येत नाही. मग सगळ्यांचाच उद्धार झाला असता. ज्याला ज्याला मनुष्य देहरूपी शरीर प्राप्त आहे त्या प्रत्येकांचा उद्धार झाला असता. पण सगळ्यांना जाता येत नाही. का नाही जाता येत त्याचा विचार जर केला तर भगवंताची प्राप्ती प्राप्त होण्याकरता ते साधन जे असेल त्या साधनांचा अंगीकार करावा लागतो. मग साधनाचा अंगीकार करण्याकरता पुण्य संपादन करावं लागतं. आणि पुण्य जर प्राप्त झालं तरच ते भगवंताचं जे काय प्राप्तीचं जे जे काय कोणतं साधन असेल त्या साधनाच्या माध्यमामधून त्या पदापर्यंत आम्हाला जाता येतं. पण ते भगवंताचंही नाम मुखामध्ये प्राप्त होण्याकरता संतांची भेट प्राप्त व्हावी लागते, सद्गुरूंची भेट प्राप्त व्हावी लागते. जोपर्यंत संतांची भेट प्राप्त होत नाही, सद्गुरूंची भेट प्राप्त होत नाही, त्यांची कृपा जोपर्यंत आमच्यावर होत नाही तोपर्यंत ते देवाचं नाम आमच्या मुखामध्ये येत नाही. त्या साधनाची फलश्रुती आम्हाला प्राप्त होत नाही. साधनाच्या माध्यमामधून साध्यापर्यंत आम्हाला पोचता येत नाही. म्हणून त्या संतांची भेट, सद्गुरूंची भेट प्राप्त व्हावी लागते. ज्यांना ज्यांना संतांची भेट प्राप्त झाली, सद्गुरूंची कृपा ज्यांच्यावर प्राप्त झाली तेच त्या पदापर्यंत जाऊ शकतात. कारण त्यांचा सर्व भार जो असतो तो संतांच्या माथ्यावर प्राप्त, संतांच्या ठिकाणी प्राप्त होतो, सद्गुरूंच्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि तेच तुम्हाला आम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. नाम मुखामध्ये यावं लागतं. सगळ्यांचाच उद्धार होतो असं नाही. ज्यांच्यावर कृपा झाली त्यांचाच उद्धार प्राप्त होत असतो. म्हणून मनुष्य देहाचे नावे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिलं. तुकोबराय म्हटले, फार बरं झालं देवा, जन्म तर आम्हाला या मृत्यूलोकामध्ये मिळाला. पण जन्म मृत्यूलोकामध्ये प्राप्त झाल्यानंतर बाकीच्यांना जन्म तर मिळतोच आहे, पण त्यांना तो अधिकार प्राप्त होत नाही. पण सगळ्यांच्या पेक्षा आम्हाला जन्म मिळाला, पण जन्म मिळाला एवढ्यावर साध्यता प्राप्त होत नाही, धन्यता तेवढ्यावर प्राप्त होत नाही. जन्म मिळाला म्हणून धन्यता मिळत नाही. पण जन्म मिळाल्यानंतर जर धन्यता जर सगळ्यालाच मिळाली असती
तर सगळ्यांचाच उद्धार झाला असता. तुकोबर आहे म्हटले त्यांच्यापेक्षा आम्ही बरं आहे, फार प्रामाणिक सुंदर आहे. आमची धन्यता कशावर अवलंबून आहे? महाराज म्हटले मृत्यूलोकामध्ये सगळ्यांना जन्म प्राप्त होतो, पण मनुष्य देहरूपी शरीर प्राप्त होत नाही. महाराजांचं प्रमाण असं आहे, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावी, नाही तरी थोडी श्वान सुकरे बापुडी. दास विठोबाचे होता आलं तरच बरं आहे, नाही त्याच्यापेक्षा मग ती बरे सगळी श्वान सुकरे बापुडी. या प्रमाणाला पोषक तुकोबरायांचं दुसरं प्रमाण त्या प्रस्तुत अभंगाशी महाराज साधर्म त्याचा प्राप्त होतो. तुकोबरा फार सुंदर बोलले, धन्य आम्ही जन्म आलो आय, धन्य आम्ही जन्म आलो आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाच झालो, दास विठोबाच झालो, धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाच झालो, दास विठोबाच झालो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो, 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 धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो. केवळ जन्मावर कृतार्थता प्राप्त होत नाही, जन्मावर धन्यता प्राप्त होत नाही. दासत्व देवाचं स्वीकारलं तर धन्यता प्राप्त होते, अन्यथा प्राप्त होत नाही. नाहीतरी बहुतांशी मंडळी संसाराचे दास्यत्व आहेत. मला दास बायकोचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो असं होता येत नाही. पैशाच्या वर कोणाचं काही चालत नाही कलियुगामध्ये. दास पैशाचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो म्हणता येत नाही. दास विठोबाचं दास्यत्व स्वीकारलं तरच जन्माची कृतार्थता होते. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखली हे तुकोबऱ्याचं प्रमाण आहे. महाराज म्हटले एकदा त्या भगवंताचं आम्हाला दर्शन प्राप्त झालं की जन्माची सार्थकता आहे. मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. जळीस्थळी काष्टी पाशाणी परमात्मा भरून उरलेला आहे, असं व्यापक स्वरूपामध्ये त्या परब्रह्माचं दर्शन एकदा झालं की जन्माची सार्थकता प्राप्त होते. ही धन्यता आहे तुकोबराय म्हणतात, जीवनाची असणारी धन्यता आहे. मग धन्यता या शब्दाचा अर्थ काय? धन्यता शब्दाचा अर्थ प्राप्त होतो कथा अर्थात आहे, साधा सोपा सरळ अर्थ आहे. आता मिळवायचं या मृत्यूलोकामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. एक वैकुंठाधिपती परमात्मा ताब्यामध्ये येणं, देव ताब्यामध्ये येतो. सगळं जग भगवंताच्या प्राप्तीकरता महाराज प्रयत्न करतो. सापडे ते तो देव भाविकाचे हाती आणि शाणे मरती तरी नाही, त्याच्या ताब्यात जात नाही तो. तसं दुसऱ्याच्या ताब्यामध्ये जाणं हे कुणालाच बरं वाटत नाही. दुसऱ्याच्या सत्तेमध्ये राहणं कुणालाही आवडत नाही. प्रत्येक जण आपली सत्ता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपली सत्ता जाता कामा नये, बस आपली सत्ता सांभाळायचं काम जो तो करतो. मग कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा असणारा परमात्मा
बर त्याची सत्ता काही बारीक नाही. त्रैलोक्याचा धनी बाप माझा दीनानाथ, त्याची त्रैलोकी मात, त्रैलोक्यावर त्याचं साम्राज्य आहे. मग इतका सर्व सत्ता त्या परमात्म्याच्या हाती आहे. कोणाच्या सत्ते चाले, जे जे काही चाले ते ज्याच्या सत्तेनं चालतो तो देव आहे. अभंग पाहून घ्या तुम्ही, ही सगळी सत्ता त्या देवाची आहे. मग ती सत्ता सोडून ज्याच्या हातामध्ये काहीच नाही त्याच्या ताब्यामध्ये जाणं त्याला बरं वाटेल का? नाही वाटणार ना. पण तो वैकुंठाधिपती परमात्मा ज्यांच्या ताब्यामध्ये राहतो, धन्यता त्याला तो कोबऱ्यात येतात. तो देव ताब्यात आहे. एक. नंबर 2, मुक्ती मिळवणं इतकं सोपं नाही महाराज. बरं, एक मुक्ती मिळवायचं म्हटलं तर अनंत सायास करावं लागतात, साधनांचा अंगीकार करावा लागतो. ती साधनही करत असताना सहज सरळ नाहीत महाराज. मुक्ती प्राप्त करण्याकरता अखंड परमात्म्याचं नामचिंतन करावं लागतं, तर मुक्ती प्राप्त होते. सहजासहजी ती प्राप्त होत नाही. एक मुक्ती मिळवायचं म्हटलं तर. भक्तिशास्त्राचा सिद्धांत असा आहे महाराज, 4ही मुक्ती ज्यांचं दास्यत्व करतात, 4 मुक्ती मिळाल्या: सलोपता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. 4ही मुक्ती त्यांचं दास्यत्व करतात. बोलणं नाही नुसतं मला तुकोबऱ्याचं प्रमाण आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता देव. आणि 4ही मुक्तीनं आमच्या गळ्यामध्ये वर्माला घातलेली आहे. 4ही मुक्ती आमचं दास्यत्व करतायत. परिणामी आता जे आमचं पुढचं सगळं जीवन आहे, कर्तव्य बुद्धीने आमचा संसार सगळा संपलेला आहे. मग आता जे आमचं राहणं इथं मृत्यूलोकामध्ये ते कशा करताय? तुका म्हणे आता उरलो उपकारापुरतं. मग जे जे काही आम्ही करतोय 4ही मुक्तीचं आमच्या ताब्यामध्ये आहेत. 4ही मुक्तीने आमच्या गळ्यामध्ये वरमाला घातलेली आहे. मग आता आमचं जे चाललेलं आहे हे चाललेलं काय? खेळीमिळे आहे. परमार्थ आहे तो सुद्धा खेळीमिळेचा आहे. आता दिवस 4ही खेळीमिळी धन्यते संसार किती. तीर्थयात्रा कराव्यात महाराजांचं प्रमाण आहे. मृत्यूलोकामध्ये जन्माला आलोय, आयुष्यामध्ये तीर्थयात्रा कराव्यात, केल्याने देशाटन असे चिंतन आहे. पण तीर्थयात्रा करत असताना ज्ञानोबरांचे प्रमाण असं आहे, परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आपलं चित्त एकाग्र नसेल तर ती केलेली तीर्थयात्रा सुद्धा व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. तुकोबरा सिद्धांत असं देतात, जोपर्यंत बुद्धीचं सामर्थ्य आहे, बळ आहे, आणि शरीरामध्ये जोपर्यंत बळ आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. एक नाथबाबांचं प्रमाण भागवत आपलं सांगून जातो जाता जाता. प्राप्त असणाऱ्या शरीरामध्ये जी जी काही इंद्रिय आहेत त्या प्रत्येक इंद्रिय भगवंताच्या साठी त्याचा वापर करावा. देवे दिला देह भोजना गोमटा नाही भजना गोमट आहे. भजया धातूपासून भजन शब्द तयार झाला. नामे सेवाभाव अंतःकरणामध्ये देह देवाचे कारणी. शरीरातली प्रत्येक इंद्रिय ती देवासाठीच वापरली पाहिजे. भागवतातलं प्रमाण आहे. 11ही इंद्रिय वृत्ती कैशा लावाव्या मज प्रती ऐकराया तुझ प्रती संक्षेप स्थिती सांगेन. 11 इंद्रिय आहेत आपल्याजवळ. मग 11 इंद्रिय देवासाठी कशी लावावीत नाथ महाराज वर्णन करतात. करी करावे देवपूजन, हाताने देवाची पूजा करावी. पायानी चरणी देवालय गमन. याला पोषक तुकोबऱ्यांचं प्रमाण. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. एणे सोसे मन झाले आवाबारी, एणे सोसे मन झाले आवाबारी. करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे. ये झाले आवाबारी, ये झाले आवाबारी. बोलावा विठ्ठल पाहावा
विठ्ठल बोले विठ्ठल प्रसादे अखंड परमात्म्याचं नामचिंतन ऐकावं सुद्धा कानानी महाराज देवाचे गुण ऐकावे. 2 अभंग पाहून घ्या. येणे मुखे तुझे वर्णी गुणनामतेची मज प्रेम देई देवा किंवा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. भगवंताच्या नामचिंतनाच्या व्यतिरिक्त इतरत्र आपलं चित्त कुठंही भरकटलं नाही पाहिजे महाराज. फक्त देवासाठीच. म्हणून तुकोबाने सिद्धांत असा म्हटलं तीर्थयात्रा करावी जरूर करावी. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तो आपले स्वैत पाय तीर्थयात्रे जाय चुको नको. तीर्थयात्रेला जावं का जावं त्याचं कार्यकारण भाव संबंध आहे. ज्ञानोबा 18 अध्यायामध्ये बोलले. तीर्थ बाह्य मुलूक शाळे कर्मे अभ्यंतर उजळे. बहिरंग शुद्ध करण्याचं काम तीर्थ करतात आणि अंतरंग शुद्ध करण्याचं काम कर्म करतात. कर्माने अंतरंग शुद्ध होतं आणि तीर्थामध्ये स्नान केलं तर बहिरंग शुद्ध होतं. म्हणून तीर्थयात्रा जरूर करावी. त्या तीर्थामध्ये असणारे जे देव आहेत संत आहेत त्या संतांचं देवाचं दर्शन जरूर घ्यावं. हे केलं पाहिजे. पण काही ज्यांना तीर्थयात्राला जावंच लागत नाही महाराज जावं लागत नाही. अपवादात्मक एक चिंतन असं आहे. तीर्थावली प्रकरण नामदेवरायांचं आहे. ज्ञानोबा आणि नामदेवराय दोघंही तीर्थयात्रे करता गेले महाराज. मग ज्यांना तीर्थयात्रेला जावं लागत नाही मग हे का गेले. जे तुकोबरायांचं बोलणं आहे धन्यते संसारी ती धन्यता सांगत असताना हे तीर्थयात्रा कशा करता गेले. ते तीर्थयात्रेला गेले त्यावेळेला त्यांना पवित्रता प्राप्त होण्याकरता नाही तीर्थांना निर्माण झालेलं मालिन्य ते मालिन्य घालवण्याकरता त्या निमित्ताने हे तीर्थयात्रा करता गेले महाराज. त्यांना तीर्थयात्रेला जावं लागत नाही. ज्यांच्या चरणाजवळ तीर्थ पवित्र होण्याकरता येतात तुकोबर आहेत त्यांना धन्यता प्राप्त करून देतात. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. बस निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहेत. जरा वेगळं बोलतो जरा अजून. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकोळ धन्यते संसार. तीर्थे त्यांची इच्छा करती सकळ निर्मळ. अरे स्वतः निर्मळ होण्याकरता तीर्थ त्यांची इच्छा करतात त्यांच्या चरणाजवळ जावं. म्हणून तीर्थ ज्यांच्या पायाजवळ तीर्थ जातात त्यांना तीर्थयात्रेला जावं लागत नाही. धन्यता त्यांना प्राप्त करून दिली महाराज. इथं त्रिवेणी संगम आहे. तुम्ही त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्याकरता आलेला. तीर्थे तया ठाया तीर्थे तया ठाया एति पुनीत भावया इति पुनीत भावया पुनीत भावया येते पुनीत भावया. पर्व काळ पाया पर्व काळ पाया पर्व काळ पाया पर्व काळ पाया. कळीव वैष्णव दळती दोषाचे डोंगर 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 दळती दोषाचे डोंगर. दया इति पुण्यत वावया.
जया ठाया तीर्थे येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पायात वसे तळी वैष्णवा. ही धन्यता आहे. जगातले सगळे पर्वकाळ महाराज त्यांच्या चरणाजवळ येतात. ही धन्यता ही कृतार्थता आहे. त्यांना जावं लागत नाही. किती गोष्टी पाहिल्या आपण. वैकुंठाधिपती परमात्मा त्यांचं दास्यत्व करतो. एक, तीर्थ त्यांच्या चरणाजवळ येतात. दोन, चारिमुक्ती त्यांचं दास्यत्व करतात. आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक त्रिविध ताप निघून जातात. तापातीत असतात. नाही, अरे ज्यांच्या दर्शनाने त्रिविध ताप निघून जातात. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. पाप, उपपाप, महापाप त्यांच्या जवळ राहतच नाही महाराज. पापातीत ज्यांचं जीवन आहे, ती सगळी लक्षणं ज्यांच्या ठिकाणी प्राप्त होतात, ते जन्माला आले, या संसारामध्ये आले, त्याची धन्यता त्यांना प्राप्त होते. शास्त्रकारांचं मत आहे महाराज. म्हणून तुकोबरांचं बोलणं या अभंगामध्ये, ही धन्यता ज्यांना मिळाली आहे. महाराजांचं बोलणं कुणाबद्दल आहे, कुणाबद्दल महाराज बोलतात. या अभंगामध्ये तुकोबराय स्वतःबद्दल बोलत नाही. जर तुकोबराय स्वतःबद्दल जर बोलत असते तर तुकोबरायांनी ते या पदाच्या ठिकाणी, ते या जे दर्शक सर्वनाम आहे या ठिकाणी मी शब्द वापरला असता. धन्य मी संसार. महाराजांनी मी शब्द वापरला न वापरलेला नाही, न वापरता ते शब्द वापरलाय. पण एक अभंग महाराजांचा असाही आहे, तुकोबराय धन्यता स्वतःला देतात, दिले महाराजांनी. पण ती स्वतःला धन्यता देत असताना महाराजांनी दुसऱ्यालाही धन्यता प्राप्त करून दिलेली आहे, एकट्याला दिली नाही. धन्य मी मानेन आपुले संचित, असं एक प्रमाण महाराजांचं आहे. मी माझं संचित धन्य मानेन मी त्यावेळेला. जर पूर्वजन्मातलं माझं संचित कर्म इतकं चांगलं जर असेल, ती साक्षात देवाने मला दर्शन प्राप्त करून द्यावं, मला सद्गुरूंची भेट प्राप्त व्हावी आणि माझा उद्धाराचा मार्ग सहज सुलभ सोपा व्हावा, असं जर माझं संचित असेल तर त्या संचितासाठी मी मला धन्यताही प्राप्त करून देईन आणि संचितालाही धन्यता प्राप्त करून देईन. ऐका, अजून एक प्रमाण आठवून बोलून जातो. धन्य म्हणवीन इहलोकी लोका. या इहलोकामध्ये मी धन्य स्वतःला म्हणून घेईन, पण मी धन्य मला म्हणून घेईन. आणि जे मला बघतील, जे माझा अनुभव घेतील, त्यांच्यासाठी सुद्धा भाग्य त्यांचं असेल. भाग्य आम्ही तुका दे केला. जरा माफी मागून बोलतो. हे प्रमाण ज्यांनी दादांना पाहिले, दादांना अनुभवलंय, दादांचा अनुभव ज्यांनी घेतलेला, दादांना पाहिलेलं आहे, धन्य म्हणवीन इहे लोकी लोका. ज्यांनी दादांना पाहिलंय, बस दादांचा अनुभव घेतलेला आहे. टाळी नको वाजवायला, टाळी भजनात वाजवा. भजन सुरू झालं की टाळी वाजवा, वाक्याला टाळी नको. मला मोकळ्या अंगाने कीर्तन करायला येईना. त्याचं कारण आहे. हे कारण किती गुह्यतम शास्त्र सांगत. मोकळ्या अंगाने कीर्तन करायचं सवय हो, हे बांधून झालं सगळं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. या अभंगाचं चिंतन मला दादा करायचं होतं. इथं आल्यावर मी बदललं. हे सगळं बघितलं वातावरणानं माझं वातावरण बिघडलं. परत संसारच शब्द मला घ्यायचा होता म्हणून हा अभंगाचं चिंतन केलं. ज्यांनी दादांना पाहिले, नुसतं पाहून चालत नाही हो, अनुभव दादांचा यावा लागतो. माफी मागून जरा बोलतो. मी एक्सलमध्ये बोलतोय, दादांच्या गावामध्ये बोलतोय. ज्यांनी दादांना लहानपणापासून पाहिलंय किंवा ज्यांनी दादांचा अनुभव घेतलाय शेवटच्या क्षणापर्यंत, त्याही माणसांनी पाहिलंय. पण संत कळणं हे फार कठीण आहे. एक वाक्य बोलायचे, ते वाक्य बोलण्याकरता मला इतकं फिरावं लागतंय. अभंग नुसतं म्हणण्याकरता नाही, अभंगाचा वापर आपल्या संसारामध्ये करत असताना संसाराची कृतार्थता व्हावी लागते, याच्याकरता अभंग आहे. संसाराची धन्यता व्हावी लागते, याच्याकरता गाथा चिंतन आहे, याच्याकरता ज्ञानेश्वरी, याच्याकरता परमार्थ आहे. अभंगाच्या माध्यमामधून, अक्षर ब्रह्माच्या माध्यमामधून आपलं जीवन कृतार्थ करावं लागतं. याच्याकरता हे अभंग आहेत. अभंग जगता आले पाहिजे. वाक्य आहे काय? अभंग जगण्याकरता नाही वापरायचे,
संतांची प्रमाण जगण्याकरता नाही, संतांची प्रमाण ही जगता आली पाहिजे. पण दादांच्याकडे बघितलं तर हा पूर्ण कुठलंही प्रमाण लावा गात्यातलं कुठलंही प्रमाण लावा, हे दादांना बरोबर महाराज बसतील. जवळ सकळ सिद्धाय हात चालावा या पाय, तीर्थयात्रेत जाय चुकू नको म्हटलं. दादांची तीर्थयात्रा शेवटच्या श्वासापर्यंत झाली. बर तीर्थयात्रा तरी नक्की म्हणावी, कशाला म्हणावी? पंढरपूरला निघालो म्हणजे तीर्थयात्रा होते का? आळंदीला निघालो, देहूला निघालो म्हणजे तीर्थयात्रा होते का? पैठणला निघालो म्हणजे तीर्थयात्रा होती का? असं नाही. देवाच्या नामानं पहिलं पाऊल घराच्या बाहेर टाकलं की ती तीर्थयात्रा आहे. फक्त पाऊल बाहेर टाकले, चालायला सुरुवात झाली, पण मुखामध्ये नाम आहे. प्रत्येक पाऊल आम्ही देवाच्या नामाने टाकला ती तीर्थयात्रा झाली. गोदावरी एक दिवस जेवढं पुण्य, गोदावरीची तीर्थयात्रा करत असताना जे पुण्य आम्हाला प्राप्त होतं, गोदावरी तीर्थयात्रेकरता नामदेवराचं प्रमाण आहे. पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. पंढरपूरला चाललोय म्हणून एक पाऊल नुसता टाकला म्हणजे पंढरीचं महात्म्य याच्यामध्ये येतं हे मला जाणीव आहे, पण तेवढं एक पाऊल जरी टाकलं तरी ते तीर्थयात्रा आहे. महाराज भगवंताच्या नामचिंतनाच्या हेतूने एक पाऊल टाकलं तरी तीर्थयात्रा प्राप्त होते. दादांचा प्रवास हा शेवटपर्यंत चालत होता, पायी प्रवास दादांचा. दादांच्याकडे बघितलं नुसतं तरी वैष्णव पण कशाला म्हणतात. महाराजांनी वैष्णवांची लक्षणं गात्यामध्ये सांगितली, पण ती आम्हाला तशी सहजासहजी आम्ही ज्ञानोबांना पाहिलं नाही, तुकोबरांना पाहिलं नाही, नाथबाबांना पाहिलं नाही. संतांची लक्षणं गाथ्यामध्ये आमच्या लक्षामध्ये येऊ लागली, पण दादांच्याकडे बघितलं की वैष्णव कुणाला म्हणावं हे दादांना बघितलं की लगेच लक्षामध्ये येतं. संत कळावे लागतात, वैष्णव कळावे लागतात, पण ते कळतात तरी कधी? तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा न येईल कळू. आपण संत झाल्याशिवाय आम्हाला संतांचं महत्व कळत नाही महाराज आम्हाला. तर माफी मागून बोलतो, जरा स्पष्ट बोलतो. दादांचे चिरंजीव पुढे बसलेत, अजून 2 असतील कुठंतरी, एक प्रमाण देतोच जरा. नवती ते संत करिता कवित्व संताचे ते आप्त नवती संत. संतांसारखा वेश परिधान केला म्हणजे संत होता येत नाही. येथे नाही वेश सरत आडनाव निवडिता गाव डाव वावांगी. नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण नवती संत. नवती ते संत धरिता भोपळा करती वाकळा प्रावरणासी. नवती ते संत वेदाच्या पटणी कर्म आचरणे नवती संत. नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे भस्म उधळणे नवती संत. अरे महाराजांना प्रश्न विचार तुम्ही, यांना संत नाहीत, हे संत नाहीत, आणि आमच्या तर सगळ्या श्रद्धा यांच्या ठिकाणी बसलेल्या आहेत. कीर्तन करतो संत आहे, हे सगळं सांगायला आलंय, दिसतोय संतासारखा, मग आम्ही सगळ्यांना यांना संत म्हणून बसलेलो आहे आणि तुम्ही तर नाही म्हणता. महाराज म्हटले फसू नका. त्या संतांची व्याख्या सांगितली, तू म्हणे नाही निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह.
निरसला देह, जोवरी नाही निरसला देह तोवरी. अवघे संसारिक आहेत महाराज, सगळे संसारिक आहेत, पण संसारिक असून नाही त्या संसारामध्ये सुद्धा धन्यता प्राप्त व्हावी लागते. संसारावर आम्हाला विजय संपादन करता यावा लागतो, संसार जिंकावा लागतो, कृतार्थता त्या संसारामध्ये मिळावी लागते. तो का म्हणे आम्ही जिंकला संसार. मग संसाराची व्याख्या काय? पहिल्या दिलेल्या प्रमाणाचा थोडा विस्तार करून पुढे सरकतो. परमार्थिक वेगळा आहे आणि संसारिक वेगळा आहे. स्पष्ट बोलतो जरा. संसारिक परमार्थिक होऊ शकत नाही आणि परमार्थिक संसारिक होऊ शकत नाही. पटलं तर ज्ञान सोडून द्या. म्हणजे तो संसारिकही आहे आणि परमार्थिक आहे असं होऊ शकत नाही कधी. कुठलं तरी एक सोडावं लागतं तर कुठलं तरी एक होता येतं. संसारिक व्हायचं असेल तर परमार्थिक तुम्हाला होता येणार नाही आणि परमार्थिक व्हायचं असेल तर संसारिक होता येणार नाही. संसार सोडावा लागेल. सोडावा लागेल म्हणजे काय? संसारातली वृत्ती बाहेर काढावी लागेल. तो का म्हणे घालू तयावरी भार आणि वाहुआ संसार देवा पाहिजे. त्या संसाराच्या कर्तेपणाचा अहंकार कधी अंतःकरणामध्ये असता कामा नये. संसाराबद्दलची उदासीनता आपल्या अंतःकरणामध्ये असावी लागते. परमार्थ तरी होतो कधी? आता ते बोलतो जरा वेगळ्या प्रमाणात. आमच्यासाठी तो संसार तृणवत असला पाहिजे. ज्याला खरं परमार्थ करायचा असेल, त्याला कृतार्थता मिळवायची असेल, जन्माला आल्याची सार्थकता मिळवायची असेल, त्यानं संसाराच्या बद्दल शून्यता पाहिजे. शून्यता आहे, तृणवत्व मानला पाहिजे. नाही अनेक प्रमाण, बस दुसरं प्रमाणच नाही त्या संतांच्या करता. तन धन तृण जन, बस. तन म्हणजे शरीर. त्या शरीराकडे बघत असताना गवताच्या काडीसारखी किंमत आहे त्या शरीराला. जर ते शरीर भगवंताच्या प्राप्तीकरता शरीराचा वापर होत नसेल तर ते तृणवत आहे. एक धन आणि जन, तन धन आणि जन ह्या तिन्हीला आम्ही किंमत नाही द्यायची अजिबात. त्याच्यामध्ये आसक्ती कधी असता कामा नये. पण याचा वापर करत असताना तनाचा वापर कशा करताय? भगवंताच्या प्राप्ती करताय. जर भगवंताच्या प्राप्ती करता त्या शरीराचा वापर होत नसेल तर संसारामध्ये धन्यता नाही प्राप्त होऊ शकत. म्हणून काही संसारिक आहेत आणि काही परमार्थिक आहेत. देहाबद्दलची उदासीनता अंतःकरणामध्ये निर्माण झाली, देहाचं निरसन झालं तरच आम्हाला संतत्व प्राप्त होतं, अन्यथा प्राप्त होत नाही. उदासीनता ज्यांच्या अंतःकरणामध्ये देहाबद्दलची आहे, भक्त ऐसे जाणाचे देह उदास किंवा उदासीनाचा देह ब्रह्मरूप, ज्याच्या अंतःकरणामध्ये देहाबद्दलची, मी आणि माझं या दोन गोष्टीबद्दलची उदासीनता ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होते, तुकोबर आहे त्यांना धन्यता प्राप्त करून देतात, त्यांना संतत्व प्राप्त होतं. आणि म्हणून संसार फलद्रूप झाला पाहिजे. मुळात त्या संसाराची मुळात व्याख्याच काही प्राप्त होते. त्या संसाराची व्याख्या ज्ञानोबा महाराज ज्ञानेश्वरीमध्ये केली. कशाला संसार म्हणतात? एक दोन प्रकारचा संसार आहे. एक जन्माला यावं, आयुष्य भोगावं आणि मरावं, हे नित्य चक्र ज्या जन्माला यावं, आयुष्य भोगावं आणि मरावं, हे नित्य चक्र ज्या जीवाच्या पाठीमागे लागलेलं आहे, मला याला संसारात म्हणतात. एक संसार आणि दुसरा संसार जर संसार अंतःकरणामध्ये असणारे चढविकार आहे, त्यालाही संसार म्हटलेला आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, या अहंकाराच्या अधीन न जाता त्या चढविकारावर आपल्या स्वतःचं प्रभुत्व गाजवता आलं. काम, क्रोध
विकारांच्या ताब्यात आम्ही जात नाही की हा संसार आहे. तुम्ही आणि 4 भिंतीच्या आत करतो हे संसार. मी माझं त्या 2 गोष्टीमध्ये नुसते आमची अडकलेली आहे. पण घरातले असणारे सगळे जे लोक आहेत तो संसार आहे, जो लौकिकातला संसार आहे तोही संसार. त्याही संसारामध्ये आम्हाला कोणत्या साधनाने मला दोन्ही प्रकारचे संसार आहेत, तिन्ही प्रकारचे संसार आहेत. कोणत्या साधनाने आम्हाला धन्यता याच्यामध्ये प्राप्त होईल, ते संसार आम्हाला जिंकता येईल. कोणत्या साधनाने जिंकता येईल तर आम्ही कलियुगात जन्म आहे आमचा. मग कलियुगामध्ये इतर कोणत्याही साधनांचा इथं उपयोगच प्राप्त होत नाही. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायामे जायते मके द्वापारे परिचर्याणाम तद्दरोकलेरी कीर्तनात. उद्धार व्हायचा असेल तर हरी कीर्तन करावं लागेल. भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमामधून या तिन्ही संसारावर आम्हाला विजय संपादन करता येईल. हरी भजने हे धवळले जग आणि चुकविला कळी काळाचा. काळावर आम्ही विजय संपादन केलेला आहे. म्हणजे जन्म मृत्यूवर आम्ही विजय संपादन केलेला आहे. आता जन्माला आलोय, मृत्यू तर ठरलेला आहे, पण आता मृत्यू प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्माला यायचं नाही. तू का म्हणे एका मरणाची सरी बस. किंवा दुसरं प्रमाण देतो, मरण माझे मरून गेले मज केले अमर. माझं मरणच मरून गेलेलं आहे. अमरत्व या पदावर मी विराजमान आहे. पण याच्याकरता ब्रह्मज्ञानाची प्राप्ती प्राप्त असावी लागते एक. आणि मृत्यू संपवायचा असेल तर आता मृत्यू संपलाय म्हणजे जन्माला मरण आहे म्हणून मरावं लागतं. जन्माला मरण आहे, जन्माला मरण आहे म्हणून मरावं लागतं. आणि मरणाला जन्म आहे म्हणून जन्माला यावं लागतं. ऐका, पुनरपी जन्म पुनरपी मरणम काय आहे? जन्माला मरण म्हणून मरायचं आहे, पण मरणाला जन्म आहे म्हणून जन्माला यायचे. पण ज्या वेळेला जन्माला मरण आहे तसं मरणाला मरण प्राप्त झालं की पुन्हा मृत्यू लोक जन्माला यावं लागत नाही. महाराज म्हटले माझं मरण मरून गेलंय, संसार जिंकला आम्ही, धन्य ते संसार. हे कसं होईल? पण याला साधन पाहिजे ना, हे बोलणं नको आहे. नाथ बाबांनी भागवतामध्ये त्याच्याकरता साधन दिलं. करिता रामनाम स्मरण जन्म मरणासी येई मरण समूळ तुटे मी तू पण भवबंधन बाधेन. नाथ महाराज म्हटले भगवंताचं नामचिंतन जर केलं, करिता रामनाम स्मरण जन्म मरणासी येई मरण. जन्मालाही मरण आहे आणि मरणालाही मरण प्राप्त होईल. समूळ तुटे, त्याचा फायदा काय झाला, त्याचं फल काय, साध्य काय? समूळ तुटे, मुळासहित तुटून जाईल ते, काही शिल्लक राहणार नाही. आता तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, शिल्लकच काय नाही आता ते पुन्हा जन्माला येण्याकरता. प्रमाण देतो, छोटस विस्तार फक्त करत नाही. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा आणि मागलिया जन्मा. जन्माला पुढे येण्याकरता मागचं जे काही असेल त्यातनं मुक्त झालोय. मी आता पुढे भोगण्याकरता जन्मच नाही ना, पुन्हा जन्म मिळण्याकरता मागचं जे भोगायचंय तेच शिल्लक नाही. मग जन्मालाच कसं काय? अरे भोगायलाच काय शिल्लक नाही तर जन्म कसा मिळणार आहे? मागलिया जन्मा मुक्त झालो. तुकोबराचं प्रमाण देऊ? जाऊ दे, प्रमाणच नुसती काय विचार करते बाकी. तर विधवता सांगायला ना, मी दादांची सेवा करायला आलोय बस. मागील परिहार पुढे नाहीशी मगाशी बोलून गेलो. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. मागचं जे काही सगळं होतं त्या सगळ्या मागील दुःखाचा परिहार झाला. आता दुःखच काहीच भोगाय शिल्लक राहिलं नाही, तर आता जन्मच नाही ना पुढं. म्हणून एका मरणाची सरे. पण हे कशाने झालं तेवढं सांगा, हे नुसतं सांगू नका इथे आम्हाला. तुम्ही आता आमची ओढ जास्त वाढवायला लागला म्हणे. हे कशा तुम्हाला झालंय, ज्यांचं वर्णन तुम्ही करताय त्यांना ते प्राप्त आहे, पण आम्हालाही ते झालं पाहिजे. आम्हाला कशाने तेही सांगा ना. त्याची उत्तर दिली फार सुंदर. काही करावं लागत नाही मरायच्या करता. जे कलियुगातलं साधन आहे, नामचिंतन रूपी साधन आहे, तेवढं जरी केलं तर या पदापर्यंत तुम्हाला मला पोहोचता येतं. काही करावं लागत. अखंड नामचिंतन जे करतात त्यांच्याकरता धन्यता प्राप्त करून दिली महाराज. एक क्षण भगवंताच्या नामाशिवाय त्यांचा कधी वाया जात. मग सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिश्चित जे राती दिवस न म्हणत उपासती. किती प्रमाण आहेत महाराज. अनेक दुसरे मज नाही आता नेमिली या चित्तापासून. या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. अखंड परमात्म्याचं नामचिंतन, देवाचंच वचन सांगतो पहिलं बस.
सुरुवात देवापासून करू. भागवतातलं प्रमाण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाशी बोलले, उद्धवा धन्यता कुणाला देऊ मी? ऐसे ज्याचे जीवेवरी नामनाचे निरंतरी, धन्य धन्य ते संसारी स्वानंदे हरी गर्जत. ज्याच्या जिभेवर देवाचं नाम नाचत, थुई 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 नाचत, ते क्षणभर न विसंबे विठ्ठल रूपी, त्याला करमतच नाही देवाचं नाम घेतल्याशिवाय. आणि हे देवाचं नाम ज्यांच्या जिभेवर सतत सतत नाचतं, देव म्हटले धन्य धन्य ते संसारी स्वानंदे हरी गर्जत. आनंदानं देव गरजून सांगायला लागले, तो या संसारामध्ये धन्य आहे जो देवाचं नामचिंतन करतो. पर देवाने प्रमाण दिल्यानंतर ज्ञानोबराय काय शांत नाही राहिले महाराज. ज्ञानोबरायांचं प्रमाण फार सुंदर हरिपाठामध्ये आहे. मनोमार्ग गेला तो तेथेची मोकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्ग गेला तो तेथेची मोकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य, हरी पाठी स्थिरावला तोची. देवाने प्रमाण दिलं, देवाच्या पाठोपाठ ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. ज्ञानोबराय म्हणजे कोण धन्य या जगामध्ये? हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, त्याचं चित्त भगवंताच्या नामामध्ये स्थिर आहे, चंचल नाही चित्त त्याचं. पण मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला, संपला. पूर्वार्धामध्ये फार बोलण्यासारखं आहे महाराज. ज्याचं चित्त जे आहे मनाच्या पाठीमागं धाव घेत असेल तर तो धन्य नाही. पण ज्याचं चित्त भगवंताच्या नामामध्ये स्थिर आहे तो धन्य आहे जगामध्ये. विस्तार करायचा म्हटलं तर करता येईल, पूर्वार्धाचा विचार करताना. मनोमार्ग गेला याचा विचार करताना विस्तार करता येईल. पण वेळेची मर्यादा पाहता विस्तार जर नाही करायचा म्हटलं तर इथे थांबता येईल. पण हे कळण्याकरता फक्त थोडा विस्तार करतो. भल्या भल्यांचं मन ताब्यामध्ये राहिलं नाही महाराज. भले भले ज्यांना त्यांचं मन आपल्या ताब्यामध्ये ठेवता आलं नाही, धन्य ते संसारी पर्यंत त्यांना पोहोचता नाही आलं महाराज. ऐका जरा, धन्य ते कथा सर्वांना ज्ञात. भगवान शंकरांनी भस्मासुराला वरदान दिलं की मला रोज चिता भस्म लागतं, ते मला आणून द्यायचं काम तुझं आहे. साधं पाहिलं रोजचं. तो भस्मासुराला वरदान दिलं, एका मस्तकावर हात ठेवशील तो दोन भस्म होणार. भस्मासूर गावामध्ये गेला नाही एखाद्या, तर ज्याच्या मस्तकावर हात ठेवला तो दोन भस्म व्हायचा. भस्म ते भस्म याचा शंकरांनी म्हणून द्यायचं. ते विचार केला, गावामध्ये आपण गेलो की माणसं आपल्यापासून लांब जायला लागली. भस्मासूर मला ज्याने काम लावलं तिथंच कामाला काढून शकत. कैलासावर गेले, भस्मासूरला बघितल्या पार्वती असतात पळून गेलं. शंकर पण घाबरले आणि शंकर महाराज वडाच्या झाडामध्ये लपले. वडाच्या झाडामध्ये लपले त्यावेळेला शंकराने धावा केला. भगवान महाविष्णू मोहिनीच्या रूपामध्ये आले. मोहिनीच्या रूपामध्ये आल्याबरोबर भस्मासुराने मोहिनीला पाहिलं. त्यांनी ओळखलं नाही कोण आहे. मोहिनीला बघितल्याबरोबर भस्मासुराने विचार केला की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं. त्यांनी सांगितलं लग्नच करायला आले बाबा, पण एक गोष्ट आहे, तुला माझ्याबरोबर काही स्पर्धा इथे करावी लागेल. तू जिंकलास तर मी लग्न करेल, हारलास तर मी सांगितलं तुझ्या बोलावं लागेल. भस्मासूर नाचायला लागला त्या मोहिनीच्या तालावर. तुला नाचावं लागेल माझ्याबरोबर. मोहिनीच्या तालावर भस्मासूर नाचायला लागला. तर मोहिनीला बघितलं, भले भले मला झुलले काय वाटतं. नाचता नाचता महाराज त्या मोहिनीचा हात असा वर गेला. भस्मासूर पण तसं लागायला लागलं, नाचायला लागलं ना, स्पर्धा आहे ना. मोहिनीनं आपला हात जसं ह्याचं भुललंय, विसरलंय स्वतःला. आणि ह्याचं वरदान काय केलंय, त्याच्या डोक्यावर हात ठेवतो दोन भस्म होणार, त्याला संपवायचंय. मोहिनीनं वर हात केलेला, पटकन आपल्या डोक्यावर ठेवला. भस्मासूर आपला हात डोक्यावर ठेवला. भस्मासूर
जळून भस्म झाला. अर्धा संपला. भस्मासूर मेलेला बघितल्याबरोबर भस्म झालेला बघितला की शंकर बाहेर आले. पण शंकर बाहेर आले पण शंकरांना कळलं नाही जी आपल्या समोरची उभी राहिलेली आहे ती मोहिनी नाही तर साक्षात भगवान महाविष्णू मोहिनीच्या रूपात आहे. हे जर शंकराची अवस्था तुम्ही कशी सारखे पत्ते. अरे शंकराला कळलं नाही की मोहिनी आहे का विष्णू आहे. मोहिनीला बघितल्यावर भगवान शंकरांचं गिरे द्रवाला सोन्याच्या खाली झाला मला तिथं काम ताब्यामध्ये राहिला नाही शंकराचा. मोहिनीला बघितलं तर मनोमार्ग केला तो त्याचे मुकला. अरे बा तीन उदाहरण मागून देईन तुम्हाला. त्याच्याकरता ज्ञान बाबाचं प्रमाण घेऊन थोडं सोडलं. त्यानं देवाला ओळखला तो धन्य आहे. ओळखला हारे ब्रह्मदेवाला ओळखता आलं नाही की हरणे का आपली मुलगी आहे. माझं कामाचे नाही काय ब्रह्मा कन्याची जरूर आहे. मला पराशर ऋषीच्या बाबतीमध्ये फार सुंदर दृष्टांत. दुपारची वेळ आहे. नदी पार करून पलीकडच्या किनारी जायचं. नाव त्या नदीमध्ये होती. नावाडी त्या नदीच्या काठावर राहत होता. एक कोळी राहत होता. ती झोपडी होती. त्या झोपडीचं दार त्यांनी फुटवलं. आतून एका मुलीचा आवाज आला. म्हणजे कोण आहे म्हटले मी पराशर ऋषी आहे. काम काय म्हणजे मला पलीकडे जायचंय. बाबा घरात आहे म्हणजे नाही म्हटलं मी तुम्हाला पलीकडच्या काठाला सोडतो. पराशर ऋषी म्हणजे तुला जमेल. हा म्हणजे मी कोळ्याची मुलगी आहे म्हणजे मला जमणार ना म्हटले. नाव वाचण्याकरता मला जमते म्हटले. ठीक आहे म्हटलं. एका काठावर नावेच्या पराशर ऋषी बसले आणि एका काठावर ती कोळ्याची मुलगी मत्स्यगंधा बसलेली. नाव हातात हातात तिनं महाराज ती नदीच्या बरोबर मध्यावर आली. मध्यावर नाव आल्याबरोबर पराशर ऋषीने त्या मत्स्यगंधेला पाहिल्याबरोबर इतकं सौंदर्य सुंदर महाराज होतं. दिसायला रूपवान की पराशर ऋषींच्या मनामध्ये काम देत. त्यांनी आपल्या मनामध्ये निर्माण झालेला काम त्यांनी व्यक्तही केलं. तर तिनं शास्त्र सांगितलं महाराज. तीन शास्त्र सांगितलं म्हणजे मुनिवर्य तुमची इच्छा मी पूर्ण करू शकते पण एक गोष्ट आहे. प्रत्येकामध्ये तीन शास्त्रात आहे. गंगेमध्ये मैथून करणे पापकर्म आहे. एक जीवा मैथून पापकर्म आहे. दोन परस्त्री वाईट नजर बघणं हे सर्वात मोठं पापकर्म आहे. पराशर ऋषींनी महाराज तिन्ही प्रश्नाची उत्तरे दिली. माझ्याकडून तू माझी इच्छा जर तू पूर्ण केली तर तुझ्या पोटी जन्माला येणारी संतान आहे ती सामान्य नसेल. सगळ्या जगाचा उद्धार करेल ते. आणि तुझ्या पोटी व्यास महर्षींचा जन्म होईल म्हणजे जन्माला आलेली संतती ही जगाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ते व्यासा पराशर ऋषीने उत्तर दिलं. बरं दिवा मैथून आहे म्हटल्याबरोबर पराशर ऋषीने सूर्य झाकला. सूर्य झाकण्याचं काम देवाने एकदा केलं म्हणत. जे दत्ताचा वध झाला त्यावेळेला सूर्य झाकण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर पराशर ऋषीने सूर्य झाकला. रात्र झाली. आपली इच्छा पूर्ण करून घेतली. आणि तिसरी गोष्ट होती गंगेमध्ये मैथून आहे. तपाच्या सामर्थ्यावर ती नाव गंगेच्या वर अशी आणली तुम्हाला.
पहिली गोष्टीचं सामर्थ्य पराशर ऋषींच्या मध्ये होतं. स्मरणीय महाराज पूजनीय गुरुवर्य सुंदा महाराज जगदूरकर फार सुंदर चिंतन करतात. तपाच्या सामर्थ्यावर नाव गंगेपासून वर उचलली. तपाच्या सामर्थ्यावर जन्माला येणारी संतती कोण याचं ज्ञान त्यांना होतं. आणि तपाच्या सामर्थ्य सूर्य दाखला पण अंतःकरणात निर्माण झालेला काम, मनामध्ये निर्माण झालेला काम त्यांना झाकता आलं नाही. हे पराशर ऋषींचं दुर्भाग्य आहे. ऐसे बळमाई अनिकाची अंगी तप तीर्थ जगी दान. मन ताब्यामध्ये राहत नाही सहजासहजी. यांचं जर मन ताब्यामध्ये राहिलं नाही तर सामान्य गोष्ट सोडून द्या. ज्यांचं मन ताब्यामध्ये तुकोबराय म्हणतात आधी तो ज्ञानोबराय म्हणून केलं ते धन्य. त्या मनाच्या माध्यमामधून अखंड नामचिंतन करणारे ते धन्य. इंद्रा पडली बगेचे झाला नारद चुकला तारा. इंद्र चंद्र या सर्वांची इतकी दयनीय अवस्था झाली. भगवान महाविष्णूंनी जालंधर नावाच्या दैत्याचा वध करण्याकरता वृंदेचं पातिव्रत्य भंग केलं. शंकर आणि जालंधर नावाच्या दैत्याला मारला. हे जर यांची अवस्था आहे तर सामान्य सोडून त्या ज्ञानोबराय म्हणले ते मन ताब्यामध्ये राहिलं. पण राहतं कसं मन ताब्यामध्ये? मन ताब्यामध्ये राहतच नाही का? राहतं भागवताचं प्रमाण. दृष्टांत दिला नाथ बाबांनी. काच कापण्याकरता हिरकणीचा वापर करतात. पण हिऱ्याला पैलू पाडण्याकरता हिऱ्यानेच पैलू पाडावे लागतात. त्याला दुसरं काही लागत नाही. जे बी हिरे हिरा तिरी ते बी मनेची मन धरीजे हे जवळ आईजे गुरु कृपा पाहिजे. तो जसं हिऱ्यानच हिऱ्याला पैलू पाडले जातात तसं मनानेच मन ताब्यामध्ये धरता येतं. पण मनानेच मन ताब्यामध्ये धरण्याकरता सद्गुरु कृपा प्राप्त झाली, संतांची कृपा प्राप्त झाली तरच मनाने मन ताब्यामध्ये ठेवता येतं, अन्यथा ठेवता येईल. पण या मनाची गती तरी काय? या मनाची उत्तम गती जरी सगळे लागेल परमार्थी करी दासी चारी मुक्ती दे बांधवणी हाती परब्रह्म. या मनाला एक चांगली गती जर मनाला जर एक चांगली सवय जर आम्ही लावली तर हे मन तुम्हाला मला सद्गती प्राप्त करून देतं. मन भगवंताच्या चरणाजवळ लावावं लागतं. मनय रामदारी प्रवृत्ती ग्रासोली कैसे निवृत्तीशी आली. तेच मन तुम्हाला मला निवृत्ती पदापर्यंत पोहोचवतं. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी ही अवस्था प्राप्त ज्यांना झाली तुकोबराय म्हणतात धन्य ते संसार. ज्ञानोबरायांच्या प्रमाणानंतर नाथ बाबांचं प्रमाण आहे धन्यता द्यावी कुणाला? धन्य जगी तो भगवंताचं नाम घेता घेता गाय गाता गाता नाचे पुढे आपुलिया छंद. आपल्याला कोण बघतंय का म्हणून नाही. आपुलिया छंद मनाच्या आनंदाने मला अखंड देवाचं नामचिंतन करतो. ते नाथ बाबांची भाषा. तो नामंद पाहून घ्या. तो धन्य केला विषयी विरक्त दया नाही आपपर सर्वदा संतुष्ट स्वय व्यापक निर्धार धन्य ते संसार. अजून बोलतो पुढचं प्रमाण सुख दुःख समान सकळ जीवाचा ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शैली सदा हरीचे चिंतन धन्य ते संसार. त्याचा संसार धन्य होतो. धन्य सामान्य नाही. महाराजी तुकोबरायांना विचारलं मला तुम्ही धन्यता कोणाला द्याल? मला स्पष्ट बोलून गेले तुका म्हणे धन्य ज्याचे जिने. अरे त्याचं जगणं धन्य आहे, त्याचं जीवन धन्य आहे. ते कुणाचं जी वासुदेवी ख्यातले दान. अरे त्यांना आपलं सर्व संपूर्ण शरीरच त्यानं देवासाठी दान देऊन टाकले. देह समर्पित देवा
फार काहीच न घ्यावा होईल अवघा तुका म्हणे आनंद. दिसायला तो संसारामध्ये असतो पण त्याचं असणं जे असतं ते परमात्म्यासाठी आपलं सगळं जीवन त्यानं वाहिलेलं असतं. जेली जडात पद्मपत्र मग मी व्यवहारी असोनी वर्तन. व्यवहारामध्ये वर्तन त्याला दिसतं माणसासारखं म्हणून संत नवती जगा माणसाच्या सारखी. संतांना ओळखताना कधी फसायचं नाही. काहींनी दादांना बघत असताना एक माणूस म्हणून पाहिला असेल, दादांना बघत असताना ते या गावचे दादा आहेत म्हणून नुसतं बघितलं असेल, पण दादांना बघत असताना ते वैष्णव आहेत आणि निकाल वैष्णव आहेत असं ओळखण्याकरता ते कधी ओळखले असतील. मला एक वेगळ्या बाजूने बोलतो, संत असताना कळत नाही आणि गेल्यानंतर त्यांचं महत्व आमच्या लक्षामध्ये येतं, पण गेल्यानंतर महत्व कळून त्याचा कार्यमात्र काय उपयोग नसतो. हे निर्वाह सत्य आहे. कारण त्यांचं राहणीमान असताना कसं असतं, ज्ञानोबरांच्या भाषेत बोलतो, चातुर्य लक्ष्मी महत्व हरपी आणि तिसेपण मिरवी आवडोनी. जगाची उपाधी आपल्या पाठीमागं काही लागू नये म्हणून आपल्या जवळचा असताना चतुरपणा ते लपवतात. दादानी कधी हयात असताना कधी कुणाला सांगितलं नसतं की बाबा मी असा आहे मी तसा आहे. फक्त मी परमार्थ करतोय, मला देव कळालेला आहे, मला नाम कळालेला आहे, मला सद्गुरू कळालेला आहे. तुम्हाला जर कळवून घ्यायचं असेल, मला संसार कळालेला आहे, तुम्हाला जर कळवून घ्यायचं असेल तर तुम्हाला यायचं असेल तर माझ्या बरोबर या. ती दादांची कळवळा जीवासाठी असेल, ऐशी कळवळ्याची जाती करी ही अवस्था दादांची होती मला. आणि का फेडीत पासता पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे तैसी दादांची खऱ्या अर्थाने अवस्था त्या कालावधीमध्ये. तुम्हाला यायचं असेल माझ्याबरोबर या बसा. आता काही लोकांना असं वाटत असेल त्याच वेळेला आम्ही दादांच्या बरोबर बसलो असतो तर कदाचित आम्ही उद्धाराच्या मार्गामध्ये आलो असतो. पण संत असताना कळत नाही मला ते दुर्भाग्य. तुका धन्य जाती जिने जी वासुदेवी खात्रे जा. काय झालं त्यांच्या जीवनात, या खुंटले येणे जाणे झाले वासुदेवी राहणेगा. त्यांचं जाणं येणं खुंटलेलं आहे, आता येणंही नाही आणि जाणंही नाही. आता त्यांचं राहणं कुठं आहे, वासुदेव देव जिथं राहतो तिथं ते राहतात. येतो या ठाव अवघ्या दक्षयाचे भाव. आता राहतो कुठं आम्ही, उंच देवाचे चरण. देवाचं ठिकाण उंच आहे आणि जिथं देव राहतो तिथं कसलंही दुःख नाही, अत्यंत दुःख निवृत्ती, अखंड परमानंद सच्चिदानंद पदावर विराजमान होण्याकरता देवाने दिलेला अधिकार ज्या मनुष्य देहाला तो अधिकार आम्ही आमच्या जीवनामध्ये मिळवलेला आहे. म्हणून महाराजांची भाषा धन्य ते संसारी कोण जे दयावंत अंतरी येते उपकारासाठी म्हणा. स्पीकर बंद करून बोलून घ्या.
टाळी वाजवा टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा धन्य ते संसारी तया म्हणत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. जगद्गुरु तुकोबर त्या संतांच्या बद्दल बोलतात की ज्या संतांचं जीवन या संसारामध्ये जन्माला आले, पण संसारामध्ये जन्माला आल्याबरोबर अत्यंत दुस्तर असा असणारा तो संसार तरी खऱ्या अर्थाने जिंकला महाराज. त्या संसारामध्ये त्यांनी धन्यता प्राप्त करून घेतली. त्या संतांच्या बद्दल तुकोबर बोलतात. कसा संसार जिंकता तो संसाराची व्याख्या पण जन्म मृत्यू ह्याला संसार म्हणतात. कामक्रोधादी विकारांच्यावर प्रभुत्व गाजवणं खऱ्या अर्थी कामक्रोधादी विकार हा संसारच आहे. पण त्या विकारांच्यावर प्रभुत्व ज्यांनी गाजवलं, जन्म मृत्यूच्या संसारावर खऱ्या अर्थाने मृत्यूवर विजय ज्यांनी संपादन केला. दोन. आणि तिसरी गोष्ट आहे तो चार भिंतीच्या तुम्ही आम्ही करतो तो एक संसार आहे. मी आणि माझं याच्यामध्ये जे गुंतले, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, संपत्ती आहे, व्यापार आहे, नोकरी आहे, सगळं जे आहे याही संसारामध्ये त्यांनी तो संसार त्यांनी महाराज सफल केला. ज्ञानोबरांच्या त्या संसाराबद्दल बोलत असताना संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. बघून घ्या प्रमाण सगळे. आता एवढा वेळ नाही आपल्याला बोलायला. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. का दुःख रूप आहे त्याची कारणं वेगळी आहेत. अनंत यातना मला जन्माला येताना भोगावे लागतात. मृत्यू प्राप्त होतानाही अनंत दुःख जीवाला प्राप्त होतं. दुःख निवृत्ती प्राप्त करून दिली संसार सुखाचा होतो. त्याच ज्ञानोबर एक ठिकाणी बोलतात की अव्हाची संसार सुखाचा करीन, पण नुसता करीन नाही तर आनंद भरून तिने लोक त्रैलोक्याला आनंद प्राप्त करून दिली. ज्ञानोबरांची भाषा आहे. कसा होतो तो? मी देव, मी जीव आहे आणि तो देव आहे. या दोघांच्या मध्ये जे अंतर आहे त्या अंतराला संसार म्हणतात. याला द्वैत म्हणतात, याला द्वंद्व म्हणतात. हे दुःख आहे. जीवाचा जीवपणा, जीव दशा जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्म मृत्यूरूपी संसार जीवाला भोगावाच लागतो. पण ज्या दिवशी जीव दशा अवस्था संपून जाते, जीव जीव राहत नाही, जीव परब्रह्म या पदाला प्राप्त होतो आणि अनुभव जेव्हा त्याला येतो की एरवी शरीर मी आहे हे अज्ञान आहे. संत भेटतात, सद्गुरू भेटतात, तत्वमसी महावाक्याचा बोध प्राप्त करून देतात. आणि तत्वमसी महावाक्याचा बोध प्राप्त करून तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस, ते पद तू आहे, अहम ब्रह्मास्मी हे पद तू आहेस. हा बोध त्यांनी प्राप्त करून दिला की शरीर मी नाही. शरीर पंचमहाभूतांचं 25 तत्वाचं शरीर आहे. शरीर मी नाही, शरीर संबंधी वस्तू माझ्या नाहीत. मग शरीराबद्दल उदासीनता त्यांच्या अंतःकरणात निर्माण होत. मग शरीराबद्दलची उदासीनता निर्माण झाली. मग शरीर चालवणारी जी सत्ता आहे ती सत्ताचे चैतन्य म्हणजे मी आहे. तो जीव म्हणजे परमात्म्याचा अंश आहे आणि तो परमात्मा ब्रह्म आहे, ते मी आहे. नित्य त्या परब्रह्माचं चिंतन सुरू होतं. नित्य चिंतन परब्रह्माचं करत असताना भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होय, कितकत्व जाय पालटोनी, ब्रह्मच्या ध्यासे ब्रह्मची होय, जीवत्व जाय लोपोनी. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आता त्या देवामध्ये माझ्यामध्ये भेदच नाही राहिला. ज्ञानोबराय देवाच्या समोर उभे राहिले. पंढरपूरला आले वारीला. समोर पांडुरंग परमात्म्याला ज्ञानोबरायांनी पाहिला आणि पाहिल्याबरोबर सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावण, नाही रूपवर्ण गुण जेते, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे बरी. पण पाहताना कसा पाहिला? पाहता पाहणे दुरी सारुणी आहे. तिथे किती जण होते हो? होते किती? ज्ञानोबराय देवाला पाहतायत. ज्ञानोबराय एकाला म्हटले माग सर आणि माग सर म्हटले मग पाहिला त्याला. किती जण तिथे होते? समोर देव आहे, ज्ञानोबर येतो उभे, एकाला म्हटले माग सर. होते किती जण? बर, ज्याला मागसर म्हटले त्याला म्हटलेच नाहीत, आता किती आहेत?
तुम्ही बोलायचं ठरलं. समोर देव आहे, ज्ञानोबर आहे, त्याला बघतायत. आहेत किती? दोन आहेत. तुम्हाला मगाशी विचार तवा का नाही बोला? एकाला म्हटले मागसर आणि म्हटलेच ज्ञानोबर एकाला मागसर. प्रमाण आहे ना त्याला. पाहता त्याला बघत होते, पाहता पाहणे दुरी सर, पाहता पाहणे दुरी सारून या. ती जायना म्हणून त्याला मागसरला. हे जरा मागसर म्हणजे तिसरा होता ना. म्हणजे दोन जे होते, मी काय म्हटलं, देव आणि ज्ञानोबर आहे असं मी म्हटलंय. आणि त्याला एकाला म्हटले मागसर, पाहता पाहणे दुरी सारून या. होते किती? तीन. आता त्रिपुटीची भाषा बोलल्यामुळे तुम्हाला कळेल. मी ज्ञानोबर आहे म्हणत नाही, देव म्हणत नाही. ज्याला बघत होते तो पांडुरंग, तो त्याला नाव देऊ दृश्य. आणि जे बघणारे जे ज्ञानोबर आहेत, ज्ञानोबरांना नाव देऊ दृष्टा. आणि ज्याला मागसर म्हटले, पाहणे, ते दर्शन चाललं होतं. त्या दर्शनाला ज्ञानोबर म्हणले ए जरा मागसर. ते दर्शनच जे होतं त्याला मागसर म्हटले. मग आता राहिले किती? दोनच राहिले. मग दोन राहिले तेव्हा ज्ञानोबर त्याला पाहता पाहता देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. अगोदर मी अमुक आहे, मी तमुक आहे असं म्हणता 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 देहच भाव माझा हरपला आणि चित्त जे होतं ते चित्त सुद्धा मुरलं. परतोनी पाठीमोरे ठाके आपण्या ते आपण देखे ते चिते ओळखे तत्व ते मी. समोरच्याला बघत असताना मी आहे तो असा भाव मनामध्ये ठेवून त्याला बघावं लागतं. मी वेगळा तो वेगळा नाही. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हारी. या भूमिकेमधून त्याला एकदा बघितलं की ज्ञानोबा म्हणले चित्त चैतन्य चोरून नेले. चित्त चैतन्य झालं. आता चित्त वेगळं आणि चैतन्य वेगळं होतं. पण चित्त त्याला बघता 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 चित्त चैतन्य झालं. बर चित्त चैतन्य झाल्याची अनुभूती नाथबाबांचं वासुदेव प्रमाण. जनिवणी निरंजनी एक वासुदेवाची समान. त्याला बघितलंय तुम्ही त्याला बघितल्याची खूण काय? जिकडं बघावं तिकडं आता मला तोच दिसायला लागला. चित्त माझं चैतन्य झालं. ज्याला कावीळ झाली की सगळं जग पिवळं दिसतं. आणि ज्याचं चित्त चैतन्य झालंय त्याला सगळ्या जगात दिसताना कोण दिसतो? देव दिसतो. तर सगळं जगत मला देव दिसू लागलं. प्रमाण दिले तुम्हाला वासुदेव प्रकरण नाथबाबांचं. वासुदेव समान, जनिवनी निरंजनी वासुदेव समान, जनिवनी निरंजनी वासुदेव समान. एका जनार्दनी चित्त चैतन्य घन, एका जनार्दनी चित्त चैतन्य घन. रामकृष्ण वंदे हरी ब्रह्मानंदे गतिरा, रामकृष्ण वंदे हरी ब्रह्मानंदे गतिरा. एका जनार्दनी चित्त चैतन्य घन, एका जनार्दनी चित्त चैतन्य घन. रामकृष्ण वंदे हरी ब्रह्मानंदे गतिरा, रामकृष्ण वंदे हरी ब्रह्मानंद गतिरा. जनिवणी निरंजनी एक वासुदेवाची समान. आता एकच वासुदेव समान रूपानी जनिवणी निरंजनी एकच आहे. परमात्मा किती आहे? एकच आहे. आणि हा अनुभव ज्ञानोबर आल्याबरोबर आज चित्त चैतन्य झालं. ज्ञानोबरांच्या लक्षात बाहेर बघितल्यावर आलो अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यास बाप रखुमादेवर खुण बांधली कैशी. ते जे मी बघितला अनुभव आला. आता जगात बघत असताना तो एकच दिसला. आता ब्रह्म मीच आहे ही अनुभूती ज्या वेळेला आली त्यावेळेला मग ज्ञानोबरांच्या मुखातून शब्द बाहेर पडला. आज संसार सफल झाला गे माय केले पाय विठोबाचे. देवाचे पाय म्हणजे देवाचं स्वरूप आहे. आणि त्याचं स्वरूप मी बघितलं. कणाकणामध्ये परमात्मा भरला हे रूप मी बघितलं. ज्ञानोबरांचं प्रमाण आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. आणि ज्या दिवशी मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल, त्याच दिवशी आज सफल, आज संसार सफल झाला गे माय. हे ज्ञानोबरांचं प्रमाण जसं आलं तुकोबरा म्हणजे धन्य ते संसारी. आता तो आणि मी वेगळा नाही.
अनुभूती ज्या वेळेला आली ती कृतार्थता ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. म्हणून तुकोबरांचं बोलणं ज्ञानोबरांच्या बद्दल आहे. धन्य तो निवृत्ती, धन्य तो ज्ञानदेव, धन्य हा निदान, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निदान ज्ञानदेव. तिन्ही देव जैसे परब्रह्मी चेतसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, धन्य ते संसारी. ते धन्य आहेत या संसारामध्ये आणि ते या दर्शक सर्वनामानी तुकोबरायांनी बाकीचे सगळी लक्षणं त्या संतांची या अभंगामध्ये बसवली. वेळेचे मग लक्षामध्ये घेता जरा थोडंसं आता उपसंहाराच्या बाजूला महाराज प्रवेश करतो. ते या दर्शक सर्वनामानी या अभंगाचा विचार करत असताना संतांची लक्षणं अभंगात मांडली आणि संतांचं कार्य तुकोबराने अभंगामध्ये मांडलेलं आहे. संत असे आहेत, कसे आहेत, जे दयावंत अंतरी धन्य ते संसारी, येथे उपकारासाठी जे आले घरजा वैकुंठी धन्य ते संसारी, जे लटिके वचन नाही धन्य ते संसारी, आणि जे देही उदासीन धन्य ते संसारी, जे मधुरामानी ओटी धन्य ते संसारी, तुका म्हणे वाव पोटी धन्य ते संसारी. ही 8 लक्षणं तुकोबराने मांडली. दया ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना संत म्हणावं. बरं, ज्यांचं येणं जे आहे ते वैकुंठापासून आहे. बरं, वैकुंठापासून येणं म्हणजे वैकुंठ कशाला म्हणतात याची व्याख्या जर पाहिली तर ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ परमात्म्याचंच मूळ स्वरूप, परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. ते कोण, जे संत आहेत ते परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. एक वेगळं वाक्य बोलतो, जरा थांबतो या ठिकाणी. भक्ता राखे पायापाशी दुर्जना ते सव्वारी, या स्वरूपाने देवाला अवतारला यावं लागतं. म्हणजे सज्जनांचा आणि दुर्जनांसाठी देवाला यावं लागतं. पण सज्जन आणि दुर्जन या दोघांच्या मध्ये एक अवस्था आहे आणि ती जर अवस्था कोणती असेल तर जीवदशा ज्याला प्राप्त आहे त्यांना, त्यांच्यासाठी ज्यांना यावं लागतं, देवच त्यांच्यासाठी येतो. संत रूपामध्ये तो मृत्यूलोकामध्ये अवतारला येतो. आले घरच्या वैकुंठीन, वैकुंठ म्हणजे सारे हे बोलत असताना आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्यांचा, देवाच्या पासूनच ज्यांचा अवतार मृत्यूलोकामध्ये प्राप्त होतो, देवच त्यांच्या रूपात आकारला आला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पणे देवाव पूर्वी वासना, कशा करता अंती ते आपणापाशी न्यावे. या जीवाचा उद्धार करून त्यांना तिथपर्यंत देवाच्या देवस्वरूपाची योग्यता प्राप्त करून देण्याकरता आली. आणि उपकार त्यांनी केला. काय उपकार केला, केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अखय अभय दान गा. लटके वचन नाही, खोटं कधीच बोलणं नाही आणि देहाबद्दल उदासीनता ज्यांच्या अंतःकरणामध्ये असते महाराज. तर ज्ञान उदासीनता, देहाचं मिथ्यत्व प्राप्त झाल्याशिवाय उदासीनता प्राप्त होत नाही. देह देवाच्यासाठीच आहे अशी भूमिका ज्यांच्या अंतःकरणामध्ये असते, त्यांचं राहणं सुद्धा संसारामध्ये जगासाठी त्यांना बरं वाटावं म्हणून ते राहणं असतं. पण त्यांचं सगळं लक्ष, सगळं चित्त जे असतं ते परमात्म्याच्या ठिकाणी असतं. आपल्या स्वतःचा उद्धार ते करून घेतात. म्हणून एक प्रमाण महाराजांचं आहे, अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, या पदापर्यंत ते पोचलेले असतात. पण आता जे राहणं असतं ते कशा करताय, देखा प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, आता या कर्तव्यासे उरले लोका लागी. तुका म्हणे आता त्यांचं जीवनच, दादांचं मुळात जीवनच या अभंगाकडे पाहत असताना, अभंग जगले, दादांनी अभंगाचं चिंतन केलं, गाथ्याचं चिंतन केलं, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं आणि त्यात एका एका अक्षरास बरोबर दादा आपलं जीवन जगत होते महाराज. ही दादांची कृतार्थता आहे, दादांची धन्यता आहे. दादांनी कधी एसटीला पाय लावला नाही. पायी प्रवास दादांचा. आम्हाला इथून स्टँडवर जायचं म्हटलं तर आम्ही कुणाला तरी हात करतो, दादांनी कधी नाही. एकदाच फक्त मला दादांना बघण्यात आलं. पंढरपूर ते आळंदी कार्तिक वारीच्या वेळेला मी प्रातस्मरणी चैतन्य सद्गुरू आबासाहेबांच्या दिंडीमध्ये चालण्याचा योग आला, भास्कर महाराजांच्या दिंडीमध्ये. त्यावेळेला आम्ही एका बाजूनच चाललो होतो आणि पलीकडच्या काठाला दादा बरोबर चालले होते आळंदीच्या वारी करता. पायी प्रवास, डोक्यावरती पडशी सगळी दादांच्यावर. दादांना बघितल्यावर मांडोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले. कारण याचा धरणं अभिमान करणं आपुले जतन, पायावर जाऊन डोकं दादांच्या टेकवलं. दादांच्या जवळ बसण्याचा मला बऱ्याच वेळा योग आला. या एक्सेलमध्ये कीर्तन करण्याकरता ज्यावेळेला मी यायचो त्यावेळेला दादांच्या समोर कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. दादांचं जीवन जे होतं महाराज ते उदासीनतेचा भाव दादांच्या अंतःकरणामध्ये होता.
वैष्णवपणा एकदा स्वीकारला. मला आमच्या हरिभक्तीपण नेताजी महाराजांनी काही गोष्टी सांगितल्या खऱ्या अर्थाने. मी 1-2 मिनिटांमध्ये तेवढ्या गोष्टी सांगून दादांच्या बद्दल या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. वैकुंठवासी ब्रह्मीभूत कोंडाजी बाबा डेरे यांचं शिष्यत्व दादांना प्राप्त झालं. स्वप्न साक्षात्कार दादांना झाला म्हणे. जसं जगद्गुरु तुकोबांना स्वप्न साक्षात्कार झाला, बाबाजी चैतन्य सांगितले नाम सत्यगुरु राही कृपा मज केली परिणाई गडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगास्थाना मस्तकित दोना ठेविला कर भोजना मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला दादांना. अगोदर दर्शन झालं आणि कालांताने समोर भेट झाली आणि वैष्णवपणाची दीक्षा दादानी वैकुंठवासी ब्रह्मीभूत कोंडाजी बाबा डेरे यांच्याकडून स्वीकारली महाराज. आणि स्वीकारल्याबरोबर तेव्हापासून वैष्णवाचं जीवन काय असतं त्या जीवनासाठी आपलं पूर्ण जीवन पूर्ण संसार दादानी महाराज तो देवाच्या पायावर व्हायला होता. दादांची खरी भक्ती जर कोणती होती तर हेची थोर भक्ती आवडते देवाई बघून घ्या. मग दादांसाठी तो अभंग आहे. मला एक दादांच्या जीवनातला प्रसंग सांगतो. वैष्णवाची लक्षण असतात महाराज, काही लक्षण आहेत. बाकी काही आम्हाला तो वेश त्यांच्यासारखा परिधान नाही करता आला व्यवसायाच्या माध्यमात कुठल्या एका गोष्टीच्या माध्यमातून. पण दादा पोलीसमध्ये दादा नोकरी करत होते आणि कपाळाला गंध गोपीचंद उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा रे टाळ मृदंग गाई पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सोळा रे. कपाळाला गंध लावून दादा महाराज नोकरीवर जायचे. एकदा म्हणे साहेबांचा दादांचा वाद झाला की तुम्ही नोकरीवर येत असताना कपाळाला गंध लावून यायचं नाही म्हणे. दादांनी सांगितलं मी वैष्णव आहे, हिंदू धर्मामध्ये माझा जन्म आहे, मी वैष्णव आहे आणि वैष्णव असल्या कारणामुळं मला कपाळाला गंध लावणं हे क्रमप्राप्त आहे, कारण तो वैष्णवपणा माझा जीव की प्राण आहे. मग त्यांनी काही दाखले इतर धर्मातले दिले. शीख धर्मातले ज्यावेळेला ते फौजमध्ये सर्व्हिसला असतात तेव्हा त्यांना काही नियम आहेत. फौजमध्ये नित्य दाढी वगैरे करावी लागते, पण त्यांना परवानगी नाही, त्यांना मुभा दिली जाते. मग त्यांना जर तुम्ही देता तर आम्ही हिंदू आहोत, आम्ही वैष्णव आहोत, आमच्या कपाळा गंध असणारच हे दादा बोलले. साहेब ऐकायला तयार नाहीत म्हणे. शेवटी दादा आणि त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली. कोर्टामध्ये केस दाखल केल्याबरोबर त्या केसचा निकाल हिंदू धर्मशास्त्राचे काही संकेत मांडले गेले आणि त्या केसचा निकाल दादांच्या बाजूला लागला. मग दादांच्या बाजूला निकाल लागल्याबरोबर दादा नुसते कपाळाला गंध लावून जात होते आणि निकाल लागल्यावर दादांनी मुद्राच लावायला सुरुवात केली. वैष्णवतो मनोजया अवघी देवावरी माया. यातलं तिसरं प्रमाण देतो पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. मी नेम माझा स्वीकारलेला आहे, तो नेम मी कधी चुकवणार नाही. ज्याला वैष्णव कुणाला म्हणावं त्यानं खऱ्या अर्थाने दादांच्याकडे पाहावं, दादांचं जीवन पाहावं. आणि दादांचं जीवन पाहिल्यानंतर दादांनी स्वतःचा उद्धार तर प्राप्त करून घेतलाच घेतला, पण दादांच्या सानिध्यामध्ये जे जे कोणी आले महाराज त्यांचाही उद्धार दादांनी करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून दादांचं जीवन कृतार्थ आहे. हा अभंग जो आजचा सेवे करताय दादांचा संसार सुद्धा सफल आहे. मी एक वेगळ्या बाजूने बोलतो, तुम्ही लौकिकातलं त्यांचा संसार पाहायला जाल. मला काही त्यांच्या संसारातलं बाकीचं काही माहित नाही महाराज. मी आज मला ओळख झाली, दादांना 3 मुलं आहेत, ही संसारातली ओळख दादांची मला आज झाली. पण परमार्थाची ओळख दादांची मला इथं जोपर्यंत येतो तेव्हापासून दादांची ओळख परमार्थातली आहे. संसारातली ओळख मला आज झाली. माफी मागून बोलतो, त्यांच्या संसाराच्या ओळखीचा माझा काही संबंध नाही महाराज, पण परमार्थाच्या ओळखीचा संबंध माझ्या जीवन कृतार्थ करणार आहे. म्हणून दादांच्या चरणावर नतमस्तक होतो. लौकिकातला संसार संतांचा कधी पाहू नये महाराज. संतांचा परमार्थिक जीवन आहे ते पाहण्याचा जरूर प्रयत्न करावा. म्हणून खऱ्या अर्थाने एक भाग्य एवढं मोठं आहे. देवाची मंदिर होतात. आता त्याचंही नवल आम्हाला फार वाटत नाही, कारण संतांची मंदिर होऊ लागली. संतांची मंदिर झाली की देवाचं मंदिर होतोय ते म्हणजे नवल नाही वाटलं. पण ज्या संतांनी एका पशुचा उद्धार केला आणि त्या रेड्याचं मंदिर झालं आळे फाट्याला, त्या दिवशी सुद्धा असं वाटायला लागलं संतांची मंदिर होतात त्याचं नवल नाही. एक वेगळा अजून एक बोलतो, ज्या खांबाला टेकून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते नेवाशे या तीर्थक्षेत्रामध्ये त्या खांबाचं मंदिर आहे महाराज. मंदिराला खांबाचा आधार असतो, पण त्या खांबाचं मंदिर होणं हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून तेही नवल आता आम्हाला फारसं वाटत नाही.
एका वारकऱ्याचं, निष्ठावंत वारकऱ्याचं मंदिर होतं. हे महाराष्ट्रातलं पहिलं ठिकाण जर कोणतं असेल तर ते श्री क्षेत्र एकसळ आहे. एकसळ आहे. म्हणून या पांडुरंगाला सुद्धा कदाचित आज मी एकसळ मध्ये तेव्हा आलो ते खऱ्या अर्थाने त्या पांडुरंगाच्या येण्याची कृतार्थता ज्या दिवशी दादांचं मंदिर इथं झालं त्या दिवशी त्यालाही बरं वाटलं की मी इथं आलो, त्याची सार्थकता झाली. सार्थकता होण्याचं कारण दादांचं मंदिर आहे. म्हणून फार आनंद आहे. तसं पाहायला गेलं तर माझ्या माहितीप्रमाणे पुंडलिक रायाचा उत्सव या मंदिरामध्ये होतो. माघ शुद्ध दशमी, एकादशी, द्वादशी हा 3-3.5 दिवसाचा उत्सव इथं होत असतो खऱ्या अर्थाने. आणि त्या उत्सवाला मध्ये खऱ्या अर्थाने पंढरीचं रूप प्राप्त होतं. दादांचं मंदिर प्राप्त आहे. दादा गेले नाहीत. दादा कणाकणामध्ये दादांचं अस्तित्व आहे. कारण दादांचं जाणं जे अशा ठिकाणी आहे, निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा दंड विमुक्त सुख दुःख संदेह. ज्या ठिकाणी दादांचं जाणं आहे महाराज तिथून सुद्धा स्वप्नासारखे जन्म आणि मृत्यू या 2 अवस्था ज्या असतात त्या दोन्ही अवस्था त्या स्वप्नासारख्या अवस्था आहेत महाराज. आणि ते जाणं येणं जे आहे तरी जगाच्या उद्धाराकरता पुन्हा येणं जाणं आहे. कारण जसं तुकोबरायांचं जरी गेले तरी पुन्हा येणं आहे की हे नमी जन्म याजसाठी द्या. त्रिसूत्री आहे, मागा बहुता जन्मी याची करीत आलो आम्ही, आता करणे याची कामं बीज वाढवावे नाम. आणि पुणे यायचं म्हटलं तर गेही नमी जन्म याजसाठी देवा. म्हणून दादांचं जीवन कृतार्थ जीवन आहे. आणि तुम्ही आम्ही भाग्यवंत मंडळी आहोत की आम्ही दादांना जवळून पाहिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या दादांचा उत्सव करण्याची संधी तुम्हाला मला प्राप्त होते. म्हणून मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की अशा महान वैष्णवांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवेची संधी करण्याची, सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त होते. तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे आणि संसारी जन्मीजे याचे लागी. यथामती यथा अवकाश अभंगाचं चिंतन आपल्यासमोर मांडलेलं आहे. झालेली सर्व सेवा दादांच्या चरणावर आणि सेवेमध्ये मिळालं जेवढं काही पुण्य असेल ते सर्व पूर्ण सद्गुरूंच्या चरणावर समर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम प्राप्त करून देतो. खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सुद्धा खऱ्या अर्थाने तो आज आनंद खऱ्या अर्थाने प्राप्त झाला असेल. कारण दादांचं आणि आमच्या वडिलांचं वैकुंठ शहरी भक्तीपारायण मारुतीबा तासगावकर या दोघांचं नातं जवळून एकमेकाचं बसणं, दोघांची चर्चा एकत्र, फक्त संत वाङ्मयाचा विचार दोघांचा एकत्र बसून व्हायचा. आज खऱ्या अर्थाने मी स्वतःचं भाग्य समजतो की मी त्यांच्या पोटी जग्याईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. आणि आम्ही आमचं भाग्य त्यासाठी म्हणतो पोटा येता हरले पापा आणि ज्ञान देवा माय बापा. नको त्याच्या पोटी जन्माला येण्यापेक्षा अशा बापाच्या पोटी आमचा जन्म प्राप्त व्हावा हे आमचं भाग्य आहे. मरून या जावे बा त्याच्या पुन्हा 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 जन्म प्राप्त व्हावा आणि असा बाप आमच्या पोटी महाराज जन्माला यावा की माय बाप दोन्ही एकच आहेत. म्हणून झालेली सेवा त्या ठिकाणी समर्पण करतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केली येत माझे जे उरले पायी कपन करविले तैशी केली कटकट वा कोणी का नीट देव जाणी. बोला मधुरा
याच्या उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी आले घराच्या वैकुंठी बोला पुंडरी गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भाग्याचा उदय ते जोडी संत पाठ हे दोन्ही अनुटवू माता मरणावा सोनी सर्व हे होई रे बळकट माझ्या मना तुरी हे दोन्ही अनुटवू माता मरणावा सोनी सर्व तुकाला लोटांगणी भक्ती वाचा झाली धनी हे दोन्ही अनुटवू माता मरणावा सोनी सर्व ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील दुर्वारिकपणे ते सापर टेकेणे आता उदावीचे महाराजे नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारी आता उठावीचे महाराज नाही नारायणा करोनी आरती चक्रपाणी हो आरती आजा पुराणी नव सजन